नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 10 मोठ्या महिला राजकारण्यांविषयी सांगणार आहोत। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील या महिला नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणाचे नाव येते? चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ज्यामध्ये 10व्या क्रमांकावर नाव येते बच्छाव शोभा दिनेश यांचे। बच्छाव शोभा या महाराष्ट्रातील एक प्रभावशाली महिला राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या आहेत। त्या सध्या धुळे मतदारसंघाच्या खासदार आहेत। त्यांचा जन्म धुळे, महाराष्ट्र येथे झाला। शोभा या दलित समुदायातील आहेत आणि सामाजिक न्याय, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची जनतेमध्ये एक खास ओळख आहे। त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने राजकारणात आपले स्थान निर्माण केले। शोभा यांचा राजकीय प्रवास सामाजिक कार्यांमधून सुरू झाला। त्या धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय होत्या, जिथे त्यांनी दलित आणि वंचित समुदायांच्या उत्थानासाठी काम केले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धुळ्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि शानदार विजय मिळवला। त्यांच्या या विजयाने त्यांना महाराष्ट्रातील प्रमुख महिला नेत्यांमध्ये स्थान मिळवून दिले। या विजयाने दलित समुदाय आणि महिलांना प्रेरणा मिळाली की त्याही मोठ्या व्यासपीठावर आपला आवाज उठवू शकतात। बच्छाव शोभा संसदेत सामाजिक न्याय आणि समानतेचे मुद्दे जोरदारपणे मांडतात। त्या शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची वकिली करतात। त्यांच्या साधेपणा आणि जनतेशी असलेल्या कनेक्टमुळे त्या लोकप्रिय आहेत। त्या धुळ्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समुदायामध्ये सक्रिय असतात, ज्यामुळे त्यांची जमिनीवरील पकड मजबूत आहे। यानंतर 9व्या क्रमांकावर नाव येते माधुरी सतीश मिसाळ यांचे। माधुरी सतीश मिसाळ या महाराष्ट्रातील एक प्रभावशाली महिला राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत। त्या सध्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री देखील आहेत। त्यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला होता। त्यांचे पती सतीश धोंडीबा मिसाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते। त्यांच्या पत्नी माधुरी यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली। माधुरी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून केली। त्या 2014 ते 2019 आणि 2024 मध्ये या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आणि 2024 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांना जवळपास 1 लाख मतांनी हरवले। त्यांच्या या सततच्या विजयाने पर्वतीला भाजपचा बालेकिल्ला बनवले। 2024 मध्ये त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांना नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली। माधुरी सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत। त्या शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर जोर देतात। चैत्र नवरात्री 2025च्या निमित्ताने एका मुलाखतीत त्यांनी महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्याचा संदेश दिला। त्यांच्या साधेपणा आणि मेहनतीमुळे त्या जनतेमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत। यानंतर 8व्या क्रमांकावर नाव येते अदिती सुनील तटकरे यांचे। अदिती सुनील तटकरे या महाराष्ट्रातील एक प्रमुख महिला राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत। त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात झाला। त्या ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत। अदिती यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पदार्पण केले। त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 2017 मध्ये झाली, जेव्हा त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या। 2019 मध्ये अदिती श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या। त्याच वर्षी त्या उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या, जिथे त्यांनी पर्यटन, माहिती आणि कायदा यांसारख्या विभागांची जबाबदारी सांभाळली। 2023 मध्ये त्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या आणि महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी श्रीवर्धनमधून 1 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला। अदिती यांनी लाडकी बहीण योजना लागू करून महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले, जी महायुती सरकारची यशस्वी योजना मानली जाते। त्यांच्या साधेपणा, मेहनत आणि स्पष्टवक्त्या नेतृत्वामुळे त्या जनता, विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत। यानंतर 7व्या क्रमांकावर नाव येते प्रणिती शिंदे यांचे। प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील एक तरुण आणि तडफदार महिला राजकारणी आहेत। त्या सध्या सोलापूर मतदारसंघाच्या खासदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत। त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला आणि त्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत। प्रणिती यांनी आपले शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई आणि लंडन येथे पूर्ण केले। कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांना सामाजिक कार्यातही रुची होती, ज्यामुळे त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली। प्रणिती यांनी 2009 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, जेव्हा त्या सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या।
त्या 2014 आणि 2019 मध्ये याच मतदारसंघातून विजयी झाल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि त्या खासदार बनल्या. संसदेतील त्यांच्या स्पष्ट आणि थेट आवाजामुळे त्या चर्चेत आल्या. त्या शेतकरी, महिला आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर जोरदारपणे आवाज उठवतात. प्रणिती यांची भाषणशैली आकर्षक आणि प्रभावी आहे, जी जनतेला खूप आवडते. 2024 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की भाजपची धोरणे महिला आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, ज्यासाठी त्या सतत आवाज उठवत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि जमिनीशी असलेल्या कनेक्टमुळे त्यांची महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्यांमध्ये गणना होते. यानंतर 6व्या क्रमांकावर नाव येते स्मिता वाघ यांचे. स्मिता उदय वाघ या महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि प्रेरणादायी महिला राजकारणी आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाशी जोडलेल्या आहेत. त्या सध्या जळगाव मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1968 रोजी जळगाव, महाराष्ट्र येथे झाला. स्मिता यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि सामाजिक कार्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीने आणि जनतेशी असलेल्या कनेक्टमुळे त्यांना राजकारणात एक मजबूत ओळख मिळाली. स्मिता यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 2009 मध्ये झाली, जेव्हा त्या जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या. 2015 ते 2020 पर्यंत त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या होत्या, जिथे त्यांनी ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर काम केले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जळगावातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 25.1 मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. संसदेतील त्यांच्या सक्रियतेमुळे आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवल्याबद्दल त्यांना 2025 मध्ये संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मिता या त्यांच्या साधेपणा आणि जमिनीशी असलेल्या कनेक्टसाठी ओळखल्या जातात. त्या शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी समर्पित आहेत. 2024 मध्ये 42°C तापमानातही त्यांनी जळगावात प्रचार केला, जो त्यांच्या मेहनतीचा पुरावा आहे. यानंतर क्रमांक 5 वर नाव येते पंकजा मुंडे यांचे. पंकजा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातील एक प्रभावशाली महिला राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या सध्या परळी मतदारसंघातून आमदार आणि मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत. त्यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी मुंबई येथे झाला. त्या भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत, ज्यांचे 2014 मध्ये एका रस्ते अपघातात निधन झाले. पंकजा यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवला आणि सामाजिक कार्यातही योगदान दिले. पंकजा यांनी 2009 मध्ये परळी मतदारसंघातून आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्या महाराष्ट्र सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री बनल्या. 2019 मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतही बीडमधून त्यांना हार पत्करावी लागली. तरीही त्यांची लोकप्रियता आणि समर्पण यामुळे त्यांना भाजपमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळाले. 2024 मध्ये त्या पुन्हा परळीतून आमदार म्हणून निवडून आल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री बनल्या. पंकजा त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या दरवर्षी बीडमध्ये भगवानगडावर दसरा मेळावा आयोजित करतात, जिथे त्यांचे भाषण समर्थकांना प्रेरणा देतात. त्या शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या मुद्द्यांवर जोर देतात. 2025 मध्ये सायबर छळवणुकीचा सामना करूनही त्यांनी हिंमत हारली नाही. यानंतर क्रमांक 4 वर नाव येते नवनीत कौर राणा यांचे. नवनीत कौर राणा महाराष्ट्रातील एक चर्चित आणि धाडसी महिला राजकारणी आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाशी जोडलेल्या आहेत. त्या सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबई येथे झाला. नवनीत यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनयाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे पती रवी राणा एक अपक्ष आमदार आहेत आणि दोघांनी मिळून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. नवनीत यांनी 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून त्या खासदार बनल्या. 2024 मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर पुन्हा अमरावतीतून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्या विजयाने त्यांना महाराष्ट्रातील प्रमुख महिला नेत्यांमध्ये स्थान मिळवले. 2022 मध्ये हनुमान चालीसा वादादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उघड आव्हान दिले, ज्यामुळे त्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या. नवनीत त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीडतेसाठी ओळखल्या जातात. त्या सामाजिक समस्यांवर, विशेषतः महिला आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवतात. संसदेतील त्यांची भाषणे आणि रस्त्यांवरील आंदोलने यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या सामाजिक कार्यातही सक्रिय असतात आणि आपल्या क्षेत्रात विकास कामांना प्रोत्साहन देतात.
यानंतर क्रमांक 3 वर नाव येते रक्षा खडसे यांचे. रक्षा निखिल खडसे महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी महिला राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या सध्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. त्यांचा जन्म मे 13, 1987 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला, पण त्यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याशी जोडलेली आहे. त्या एकनाथ खडसे भाजपचे माजी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या सून आहेत. रक्षा यांनी आपल्या मेहनतीने आणि धैर्याने राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रक्षा यांनी 23व्या वर्षी 2010 मध्ये सरपंच म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2014 मध्ये त्या पहिल्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आणि 2019 व 2024 मध्येही त्यांनी या जागेवरून विजय मिळवला. 2024 मध्ये त्यांनी 2,87,000 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्या सातत्यपूर्ण विजयाने त्यांना भाजपच्या मजबूत नेत्या बनवले आहे. 2024 मध्ये त्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री बनल्या, जो त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा होता. रक्षा शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर सक्रिय आहेत. 2025 मध्ये त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेने बातम्यांमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर त्यांनी एक आय म्हणून पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली. त्यांची साधी राहणी, धाडस आणि समर्पण त्यांना जनतेमध्ये लोकप्रिय बनवते. यानंतर क्रमांक 2 वर नाव येते सुप्रिया सुळे यांचे. सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि प्रभावशाली महिला राजकारणी आहेत, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांचा जन्म 30 जून 1969 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि दिग्गज नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया यांनी मुंबई विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली आणि अमेरिकेतही शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. सुप्रिया यांनी 2006 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, जेव्हा त्या राज्यसभा खासदार बनल्या. 2009 पासून त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांनी 2014 ते 2019 आणि 2024 मध्येही विजय मिळवला. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा आणि संसदेतील प्रभावी भाषणांमुळे त्यांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. 2024 मध्ये त्यांनी बारामतीमधून आपल्या वहिनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून विजय मिळवला. त्या शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जोर देतात. सुप्रिया त्यांच्या साधेपणा आणि जनतेशी असलेल्या घनिष्ठ संबंधांसाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावर त्यांची सक्रियता, विशेषतः Xवर, त्यांना तरुणांमध्ये लोकप्रिय बनवते. 2025 मध्ये त्यांनी भाजपवर तीव्र हल्ले केले, ज्यामुळे त्यांची स्पष्टवक्तेपणाची प्रतिमा अधिक मजबूत झाली. यानंतर क्रमांक 1 वर नाव येते प्रतिभा पाटील यांचे. प्रतिभा देवीसिंह पाटील महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी महिला राजकारणी आहेत, ज्यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून इतिहास रचला. त्यांचा जन्म डिसेंबर 19, 1934 रोजी जळगाव जिल्ह्यातील नांदगाव या मराठी कुटुंबात झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि कायद्याची पदवी पूर्ण केली. त्यांचे पती डॉ. देवीसिंग शेखावत एक शिक्षणतज्ज्ञ होते आणि दोघांनी मिळून सामाजिक कार्य केले. प्रतिभाताईंनी 27व्या वर्षी 1962 मध्ये जळगावमधून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्या 1962 ते 1985 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य राहिल्या आणि 1979 ते 1980 मध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या बनल्या. 1986 मध्ये त्या राज्यसभा खासदार आणि 1991 मध्ये अमरावतीमधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या. 2004 मध्ये त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या, जिथे त्यांच्या साधेपणा आणि नेतृत्वाची प्रशंसा झाली. 2007 मध्ये त्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती बनल्या. हे पद भूषवणारी त्या पहिल्या महिला होत्या. राष्ट्रपती म्हणून त्यांनी शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले. जळगावमध्ये त्यांनी विद्याभारती शिक्षण संस्थेची स्थापना केली, जी शिक्षण क्षेत्रात योगदान देते. प्रतिभा पाटील एक अशा महिला आहेत ज्या आपल्या मेहनत आणि समर्पणाने एका लहान गावातून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या आणि महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या.